आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो गेल्या 3 महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे भवितव्य काय असेल आणि पक्षावर कुणाचे नियंत्रण राहील? अजितदादांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी पक्षामध्ये खंबीर भूमिका घेतील का नाही याबाबत सुरुवातीला शंका होती, परंतु त्यांनी त्याला चोख उत्तर दिले असं सध्या तरी चित्र दिसते. दिवंगत अजित पवारांची जागा त्या घेताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व तटकरे यांना शह दिला. या दोन बड्या नेत्यांना डच्चू देऊन त्यांनी राजकीय खळबळ उडवून दिली. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलम मध्ये आपले स्वागत आहे. राष्ट्रवादी पक्षातून फुटून आलेल्या कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर स्पष्ट केले. तरीही आमदार रोहित पवार यांनी तटकरे पटेल या जोडीला केंद्रस्थानी ठेवत एनसीपीचे 22 आमदार भाजपात जाणार असल्याचे सांगून राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. 28 जानेवारी 2026 बारामती विमानतळावर अपघात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकाली मृत्यू. महाराष्ट्राचं राजकारण हादरलं. यानंतर पण फक्त 3 दिवसात 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्यमंत्री. आणि नंतर फेब्रुवारी अखेरीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांच्या खांद्यावर. मित्रांनो, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा पॉवर गेमचा पहिला मोठा मूव्ह होता. आज आपण सविस्तर पाहणार आहोत सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटवर कशी पकड घट्ट केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना साईडलाईन का केलं जाते. संघटनात्मक जबाबदारी पार्थ पवार यांच्यावर तर जय पवार यांना खजिनदार पदाची जबाबदारी देऊन पक्षाच्या आर्थिक नाड्या आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात नेतृत्वाचा रिक्तपणा निर्माण झाला होता, पण पवार कुटुंबाने वेळ वाया घालवली नाही. विधानसभेतील राष्ट्रवादी आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांना गट नेतेपदी निवडलं. सुनेत्राताई, मूळ नाव पाटील, जन्म 18 ऑक्टोबर 1963. राजकारणाआधी फार सक्रिय नव्हत्या, पण त्यांच्यात राजकीय परिपक्वता, बारामतीचा ग्रामीण संपर्क आणि अजितदादांचा बारामती मॉडेलचा वारसा होता. बारामती उपनिवडणुकीत त्यांनी 2,18,000हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी पक्षात 3 स्तरीय नेतृत्व रचना आणली. स्वतः राज्यव्यापी नेतृत्व, मुलगा पार्थ दिल्ली मुंबई स्तर आणि धाकटा मुलगा जय बारामती बीड पुणे ग्रामीण भाग सांभाळते. सुनेत्राताईंची रणनीती खूप स्पष्ट आहे, कुटुंब आणि पक्ष एकरूप. अजितदादांच्या निधनानंतर पक्षात 2 गट दिसले. एका गटाने सुनेत्राताईंना त्वरित जबाबदारी द्यावी असे म्हटले, दुसऱ्या गटाने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना नेतृत्व देण्याची चर्चा केली. पण पवार कुटुंबाने पटेल जे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होते आणि तटकरे जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून काम पाहत होते, त्यांच्या संघटनात्मक पदांना थेट आव्हान दिलं गेलं. फेब्रुवारी 16 पटेल, तटकरे आणि बृजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्ष घटना बदलल्याचा दावा केला आणि कार्यकारी अध्यक्षाला सर्वाधिकार देण्याची मागणी केली. शरद पवार गटातील रोहित पवार यांनी याला पूर्वनियोजित कट म्हटलं. आणि मग एप्रिल मे 2026 मध्ये मोठा विस्फोट. सुनेत्राताईंनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात 12 पदाधिकाऱ्यांच्या यादीत पटेल आणि तटकरे यांची संघटनात्मक पदं वगळली गेली. फक्त संसदीय पदं उल्लेखित. पक्षाने क्लेरिकल एरर म्हटलं, पण राजकीय वर्तुळात त्याला साईड लाईनिंग म्हणून पाहिलं जाते. आता पार्थ पवार राष्ट्रीय महासचिव झालेत, जय पवार राष्ट्रीय सचिव आणि अनुशासन समितीचे अध्यक्ष व खजानी सुद्धा. कुटुंबाने 2 इंटरनल पॉवर सेंटर्स निर्माण केले. सुनेत्राताई राज्य सांभाळतात, पार्थ दिल्ली मुंबई, जय ग्रामीण भाग. हा पॉवर गेम कुटुंबवादी नियंत्रणासाठी आहे. अजितदादांच्या काळात पटेल तटकरे यांचा प्रभाव होता. राष्ट्रवादी एकसंध असताना ते शरद पवारांचे जवळचे होते, पण पटेल तटकरे हे दोन्हीही लीडर मास बेस नसल्यामुळे त्यांचे भवितव्य काय असेल याबाबत अनिश्चितता आहे. यातच भर म्हणून आमदार रोहित पवार यांनी पटेल तटकरे यांना आता भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तसेच राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपच्या तिकिटावर येणारी निवडणूक लढवण्याचे प्लॅनिंग आहे असे स्पष्ट केले. मात्र आत्ताच ही बाब पुढे आल्याने तटकरे आणि पटेल यांची गोची झाली असल्याकडे रोहित पवार यांनी अंगुली निर्देश केला. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे विश्वास सहकारी होते. पटेल राष्ट्रीय स्तरावर, तटकरे राज्यात मजबूत, पण आता त्यांच्या पदांना मर्यादा पडत आहेत. नुकतेच तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. पटेल तटकरे यांच्यासह काही आमदार भाजपकडे वळू शकतात. रोहित पवार म्हटल्याप्रमाणे 22 आमदारांच्या मूळची शक्यता आहे. म्हणून पवार कुटुंबानेच नाहीतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनाही कमी महत्व दिले जाते. पण तुर्तास पटेल आणि तटकरे यांना पूर्णपणे बाजूला केलं जाणार नाही.
ते संसदीय भूमिकेत राहतील किंवा सेकंड लाईन म्हणून काम करतील. मात्र संघटनात्मक नियंत्रण पूर्णपणे पवार कुटुंबाकडे राहील. भविष्यात विलिनीकरणाची चर्चा पुन्हा उफाळेल, पण फॅमिली फर्स्ट धोरणामुळे ते कठीण दिसते. पार्थ पवार यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमध्ये पराभव पत्करावा लागला होता, पण आज ते राज्यसभेवर आणि राष्ट्रीय महासचिवपदी आहेत. दिल्लीत पक्षाचं राष्ट्रीय कामकाज ते सांभाळत आहेत. जय पवार हे अजून नवे आहेत. बारामतीत जनता दरबार घेऊन कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवत आहेत. अनुशासन समितीच्या अध्यक्षपदामुळे पक्षांतर्गत शिस्त राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे. जय यांनी नुकतेच बारामतीकरांना सांगितलं, 2029च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील. हे वाक्य ऐकून कुटुंबाची दीर्घकालीन महत्वाकांक्षा स्पष्ट होते. दोन्ही मुलं ट्रस्टेड कुटुंबीय असल्याने निर्णय प्रक्रियेत त्यांचा प्रभाव वाढत चाललाय. फ्लॅशबॅक पाहिला तर अपघातानंतर पहिल्या 18 दिवसात झालेल्या पत्रव्यवहाराने पॉवर स्ट्रगल सुरू झाला. सुनेत्राताईंनी त्वरित कारवाई करून कुटुंबियांना संरक्षण दिलं. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत 22 सदस्य आणि 12 पदाधिकाऱ्यांच्या यादीत फॅमिलीचा वर्चस्व दिसतो. 2029च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्यासाठी हे पाऊल आहे. शरद पवार गटाशी विलिनीकरणाची चर्चा सुरू असली तरी अजित पवार कुटुंब स्वतंत्र ओळख टिकवू इच्छितं. मित्रांनो, हा पॉवर गेम महाराष्ट्र राजकारणाला नवी दिशा देणार आहे. पवार कुटुंबाने पक्षावर आपली पकड घट्ट केली आहे. सुनेत्राताईंचे नेतृत्व, पार्थ जय यांचा उदय आणि ज्येष्ठ नेत्यांची साईडलाईन यामुळे राष्ट्रवादी पवार परिवार म्हणून ओळखले जाणार आहे. पण यातून पक्षांतर्गत असंतोष वाढला तर भविष्यात फूट पडू शकते. सध्या तरी पवार फॅमिलीची ताकद वाढत आहे. काय वाटतं तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा. हा पॉवर गेम पक्षाला मजबूत करेल की कमकुवत?